AVP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त असलेल्या एका जागेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नायकवडी यांचा एकमेव अर्ज काल प्राप्त झाला। त्यामुळे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। खरं तर या ठिकाणी RPIने एक जागा आम्हाला द्यावी अशी मागणी निवडणूक काळात व निवडणुकीनंतर विद्यमान अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्याकडे केली होती। मात्र येथे देखील RPIला झुकते माप देण्यात आले। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा OBC समाजाची बुलंद तोफ स्वर्गीय मीनानाथ पांडे यांचे दुःखद निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती। या जागेवर काँग्रेसच्या हक्काची जागा असल्यामुळे या जागेवर काँग्रेसने आपला हक्क दाखवला, त्यामुळे या ठिकाणी जागा बिनविरोध झाली। या अगोदर देखील नायकवडी यांनी अगस्ती सहकारी साखर कारखाना संचालक पद भूषवले असून त्यांनी साखर भ्रष्टाचार यासारखे अनेक प्रकरण उघड केले होते। नायकवडी कारखान्यात गेल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत। त्यामुळे अगस्ती सहकारी साखर कारखान्यासाठी आपण प्रशासनावर आपली पकड कायम राहणार असून ही संस्था तालुक्याची मातृसंस्था असून चोरांना स्थान देणार नाही। जो कुणी संस्थेच्या बाबतीत चुकीचे काम करेल त्याला जाग्यावर उत्तर देणार असल्याचे नायकवडी यांनी बोलताना सांगितले। तर शेतकऱ्यांचे पेमेंट देखील लवकरच आम्ही वर्ग करू। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अगस्तीला सहकार्य झाले असून ही तालुक्याची मातृसंस्था असून या संस्थेच्या हितासाठी मी प्रयत्न करेल। चुकीच्या गोष्टीला प्राधान्य देणार नाही। त्याच ठिकाणी आपण अधिकारी असो किंवा संचालक असो त्यांना त्याच ठिकाणी आपण उत्तर देऊ असा सनसनीत इशारा देखील त्यांनी दिला आहे। AVP न्यूज सुनील शेणकर, अकोले, अहमदनगर।